नमस्कार। हे व्हिडिओ काढायचं कारण आपल्या तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे विद्वान पुत्र यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माढा विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी निवड झाली ते वाचले। नेहमी आम्ही म्हणतो की बबनराव शिंदेंच्या गटामध्ये असं कुणीतरी अध्यक्षपद भूषवल वगैरे असं कुणीच नाही, कारण एवढ्या छोट्या छोट्या योजनेच्या तरी अध्यक्षपदी संधी एखाद्या कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे, परंतु गेल्या 30-35 वर्षामध्ये असा एकही विद्वान कार्यकर्ता ठेवलाच नाही, म्हणून मी आमदारांचे विद्वान पुत्र असं म्हटलं। आणि या निवड आज खरं तर का मला बोलावं लागतंय की आजच मी पेपरमध्ये वाचलं आणि व्हिडिओ पण ऐकला की विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वादामुळे दूध संघाचं चेअरमन पद मिळवलं आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहाय्याने टेंभुर्णी किंवा जिल्ह्यामध्ये सगळीकडे चांगल्या प्रकारचं दूध संकलन होतं। वडिलांनी नावारूपाला आणलेला संघ त्याला कुलूप लावायचं काम या त्यांच्या विद्वान पुत्रानं केलं असतानाच त्यांना पुन्हा एक नवीन जबाबदारी मिळाली। यामुळे खरं तर मला या ठिकाणी अभिनंदन करावंसं वाटतंय। त्यांच्याकडे किती पद आहे ते त्यांनाच माहीत नसेल, त्यामुळे आपल्याला तर माहीत असायची काही कारण नाही। पण आज एक धक्कादायक गोष्ट ऐकली नाही वाचली की त्यांचा जसे ते दूध संघाचे संचालक आणि चेअरमन झाले त्यावेळपासून त्यांचा टेंभुर्णीच्या डॉकच्या जमिनीवर डोळा होता, परंतु लोक काहीतरी म्हणतील म्हणून त्यांना ते घेता आली नव्हती। पण आज सत्य बाहेर आलं की त्यांच्याच माडेश्वरी बँकेच्या 1 कोटी कर्जासाठी त्यांनी 15 कोटी रुपयाची ती जागा घाण ठेवली। आता एका बाजूला काय करायचं, हप्ता भरायचा नाही, आणि हप्ता नाही भरला की ती जागा माडेश्वरीने ताब्यात घ्यायचं, हा कुटील डाव आज त्यांच्या समोर आला। आणि हेच आज सोशल मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये येत असताना दुसऱ्या बाजूला त्याच विद्वान मुलाला त्या ठिकाणी लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष केलं। मला आता खात्री वाटत नाही की हे येणारे पैसे ह्या लाडक्या बहिणींना मिळतील। दुसरं त्या ठिकाणी त्या बातमीमध्ये मला ऐकायला मिळालं 3 कोटी रुपये त्या ठिकाणी गाळे बांधायचे म्हणून घेतलेत। माझ्याकडे सुद्धा काही मोमेडियन व्यक्ती आल्या होत्या की त्यांच्या 7-8 लोकांचे त्या ठिकाणी पैसे घेतलेत आणि त्यांना गाळ्या पण दिलेल्या नाही आणि त्यांना पैसेही परत दिलेले नाहीत। मला या क्लिपद्वारे एवढंच सुचवायचंय की आपला पोरगा कितीही ढ आहे हे वारंवार 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 त्या आमदारांना माहीत असताना सुद्धा ते जनतेच्या डोक्यावर थोपण्याचा प्रयत्न का करतात हेच मला समजत नाही। आता निदान मला नाही समजलं तरी तुम्हाला सगळ्याला समजावं हाच ह्या क्लिप काढण्याचा उद्देश। आणि शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो की जरा डोळे उघडा, विचार करा की या लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष होण्यासारखा सुद्धा एखादा कार्यकर्ता त्यांच्याकडे नाही, तरी सुद्धा आपण अंधभक्त जे आमच्या दादांनी काही केलं की ते उद उद करतात, त्यांनी सुद्धा खरं तर आज डोळं उघडायची गरज आहे। आणि शंभू महादेवाच्या कृपेने माढा विधानसभा मतदारसंघातील जनता डोळे कान उघडे ठेवून परिवर्तनाच्या दिशेनं आम्ही सुरू केलेल्या लढाईमध्ये सहभाग होईल अशी आशा करतो। नमस्कार। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।